तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नुकतीच PMRDA अर्थातच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची जवळजवळ 833 घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे आणि म्हणून पुण्यामध्ये म्हाडाच्या नंतर पुण्यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला नव्याने घरे घेण्याची संधी नक्कीच उपलब्ध झालेली आहे। आता जी काही ही लॉटरी जाहीर झाली मित्रांनो, त्या लॉटरीची आपण जाहिरात कशी आहे, त्याचं शेड्यूल काय आहे आपण मागील भागात पाहिलेलं आहे, पण आज आपण नेमका याची माहिती पुस्तिका कशी डाउनलोड करायची, नेमकं घरांचा कार्पेट एरिया किती आहे, घरांची किमती काय आहेत आणि नेमका याच्या संदर्भातले महत्त्वाचे कागदपत्रे कोणते कोणते लागणार आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता जी काही लॉटरी जाहीर झाली मित्रांनो, PMRDA अर्थात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांची 850 म्हणजे 833 घरांची लॉटरी सुरू झालेली आहे। याच्यामध्ये मित्रांनो EWS आणि LIG दोनही उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून दिलेली आहेत। आता ही घरे नेमका कशी आहेत याच्या संदर्भात आपण साइट व्हिजिट करणार आहोत किंवा मागच्या वेळेस आपण साइट व्हिजिट ऑलरेडी केलेली आहे, ते व्हिडिओ आम्ही पुनर्प्रसारित करू मित्रांनो, कारण त्याचा जास्त फरक पडलेला नाही। पेठ क्रमांक 12 जे काही आहे आकुर्डी या साईडला तिथे काही घरे आहेत आणि पेठ क्रमांक 30 आणि 32 वालेकरवाडी या ठिकाणी काही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। या दोन्ही ठिकाणचे साइट व्हिजिटचे व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत। नेमका सॅम्पल फ्लॅट कसा आहे, कारण मागच्या वर्षी आपण तिथे व्हिजिट केली होती मित्रांनो, तेच व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ, कारण त्याचे जास्त काही फरक पडलेला नाहीये आणि म्हणून याच्या संदर्भातलं बुकलेट, माहिती पुस्तिका, महत्त्वाच्या अटी आणि शर्ती, कागदपत्रे कोणती लागणार आहेत आणि नेमकं याच्या किमती काय असणार आहेत हे सगळं पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून। चला तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपल्याला सर्वात पहिलं PMRDA जी काही साईट आहे PMRDA हाऊसिंग लॉटरी जे काही आहे त्याच्यावरती आपल्याला जायचं आहे। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे। मी परत सांगतोय https://housing.pmrda.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला जायचं आहे। आता हे असं इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं हे इथे तुम्हाला इंटरफेस दिसणार आहे तर आता इथे आल्यानंतर तुम्हाला इथे महत्त्वाचं म्हणजे इथे बघा मेन्यू, न्यूज, क्विक लिंक्स, हेल्प इथे पण आहे आणि इथे 3 डॉट्सला क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्हाला होम, न्यूज, क्विक लिंक्स, हेल्प अशा गोष्टी दिसतील। न्यूजमध्ये जर अजून काही अपडेट केलेलं नाही, 2 ऑक्टोबर 2024च अपडेट देण्यात आलेलं आहे। क्विक लिंक्समध्ये सुद्धा जे काही सर्क्युलर आहे रिगार्डिंग PMRDA लॉटरी सर्क्युलर इथे दिलेलं आहे, PMRDA ॲडव्हर्टाइजमेंट आहे, पण हे अद्यापही ओपन होत नाही मित्रांनो, म्हणजे अजून अपडेट केलेलं नाही आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता। त्याशिवाय जे काही ॲडव्हर्टाइजमेंट आहे, आम्ही ॲडव्हर्टाइजमेंटसुद्धा ओपन करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही पण केला असेल। ॲडव्हर्टाइजमेंटसुद्धा सध्या तरी ओपन होत नाही, पण आपण कालच्या भागामध्ये आपण ती ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉपरली दाखवलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की नेमकं यासाठी जे काही महत्त्वाची बाब आहे की आपल्याला जे काही स्कीम्स आहेत, नेमकं घरांचा कार्पेट एरिया, घरांची किंमत का त्याचा जे काही अनामत रक्कम हे आहे, तर ह्या पाहण्यासाठी आपल्याला जायचं आहे व्ह्यू लाईव्ह स्कीम। बघा व्ह्यू लाईव्ह स्कीमवरती क्लिक करायचं आहे। व्ह्यू लाईव्ह स्कीमवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचा पेज ओपन होईल। इथे PMRDA दिसेल, याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथे पहा तुम्हाला 3 प्रकारचे ऑप्शन दिसणार आहेत। पहिला आहे PC11 सेक्टर क्रमांक 12 EWS PMEY, दुसरा आहे PC12 सेक्टर क्रमांक 12 अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम LIG, नंतर PC13 PCA14 हे दोनही एकत्र दिलेले आहे। म्हणजे PC म्हणजे पिंपरी चिंचवड असं त्याचा अर्थ होतो। PC 13 आणि 14 सेक्टर 30 आणि 32 अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम EWS LIG 2025 म्हणजे दोन्हीचे इथे दिलेलं आहे, जे वालेकरवाडी या ठिकाणी आहे। आता इथे बघा मित्रांनो, पहिला आपण बघूया PC11 सेक्टर क्रमांक 12। आता तुम्हाला डेट्स मी परत सांगतो मित्रांनो, याचे डेट्स काय आहे ते ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होणार आहे 19 डिसेंबरपासून। अजूनही ऑनलाईन याची ॲप्लिकेशन सुरू झालेली नाहीत, 19 डिसेंबरला सुरू होणार आहेत। पेमेंटसुद्धा 19 डिसेंबरला होईल। ॲप्लिकेशन संपणार आहे 27 जानेवारीपर्यंत, म्हणजे 27 जानेवारीपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। ऑनलाईन पेमेंटसुद्धा 27 जानेवारीपर्यंत करू शकता। RTGS NEFT करायचं असेल तर तुम्ही 28 जानेवारीपर्यंत करू शकता। ड्राफ्ट ॲप्लिकेशन पहिली प्रारूप यादी लागणार आहे 11 फेब्रुवारी रोजी, दुसरी प्रारूप यादी लागणार आहे, फायनल ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे 17 फेब्रुवारी रोजी आणि याची लॉटरी होणार आहे, निकाल घोषित केला जाणार आहे 26 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता। आणि रिफंड जर तुम्हाला लॉटरीत घर नाही लागलं तर रिफंड तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो 7 मार्च 2026 पासून पुढे हे रिफंड तुमच्या खात्यावर जमा केलं जाणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे स्कीम्समध्ये जर तुम्ही गेलात तर इथे बघा पहिला आहे PC11, जे संकेत क्रमांक आहे PC11 ह्याचा संकेत क्रमांक म्हणजे आपण पाहतो की स्कीम कोड नंबर आहे सेक्टर 12 EWS। कॅटेगरीत कोणत्या कोणत्या आहेत, जनरल पब्लिक, SC ST, फिजिकल हँडिकॅप, NT आणि DT। याला मी थोडं मोठं करतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल। आणि बिल्डअप एरिया दिलेला नाही, पण कार्पेट एरिया मित्रांनो 29.55 स्क्वेअर मीटर, अर्थातच 318 स्क्वेअर फीट
त्याचा अर्थ होतो की 318 कार्पेट एरिया मित्रांनो, कारण आपल्याला 29.55 कार्पेट एरिया दिलेला आहे. मग 318 याचा जो काही स्क्वेअर फीटमध्ये आहे. कॉस्ट आहे मित्रांनो 17,31,926. लक्षात घ्या, 17,31,926 याची कॉस्ट आहे 1 BHKची. EMD तुम्हाला भरायची, अनामत रक्कम भरायची 5,000 रुपये. जर तुम्हाला लॉटरीत घर नाही लागलं तर ही रिफंड तुमच्या खात्यावर वापस केली जाणार आहे. टोटल घर आहेत मित्रांनो 55 जे EWSचे आहेत आणि ह्याचा रेरा क्रमांक तुम्ही पाहू शकता 26,449 असा इथे रेरा क्रमांक दिलेला आहे. इथे बाकीचे डिटेल आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो, पण अद्यापही उपलब्ध झालेली नाहीत. पण मी सांगितलं की तुम्हाला लवकरच त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्या प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत. त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. फ्लोअर प्लॅनपासून सगळी माहिती मी लवकरच घेऊन येऊ. आता दुसरा आपण पाहिलं की दुसरी एक योजना या ठिकाणी आपण त्या योजनेची काय माहिती बघूया. आता दुसरा मित्रांनो PC12 म्हणजे PC12 सेक्टर क्रमांक 12 याच ठिकाणी आपण पाहूया ह्याचं काय स्कीम्स ह्याची काय माहिती आहे. तर इथे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे काही LIG साठी घरे आहेत, EWS नाही LIG साठी काय घरे आहेत त्याची डिटेल पहा. कॅटेगरी आहेत जनरल पब्लिक, SC ST, फिजिकल हँडिकॅप, NT आणि DT. कार्पेट एरिया मित्रांनो 59.27 स्क्वेअर मीटर, खूप मोठा कार्पेट एरिया आहे. तर थोडक्यात काय तर 638 स्क्वेअर फीट एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे. म्हणजे भरपूर मोठी घरं आहेत. कॉस्ट आहे मित्रांनो, किंमत आहे 38,68,455. EMD अर्थातच अनामत रक्कम भरायची तुम्हाला 10,000 रुपये, जी रिफंडेबल असणार आहे. आणि एकूण उपलब्ध घरे आहेत 285 जे LIG उत्पन्न गटाकरिता आहेत. आता याच्यानंतर दुसरा आपण पाहू मित्रांनो, जे वाल्हेकरवाडी या ठिकाणचा प्रकल्प आहे ते पण पाहूया. हा जो काही प्रकल्प आपण पाहिलेला आहे आता मी तुम्हाला दाखवतो इथे. हे जे काही आपण 2 सेक्टर 12 जे काही माहिती पाहतो मित्रांनो, तो प्रकल्प ॲक्च्युली भोसरी या ठिकाणी आहे. तुम्हाला बऱ्यापैकी माहीत असेल हे 2 प्रकल्प भोसरी या ठिकाणी आहेत आणि हे वाल्हेकरवाडी या ठिकाणी जे आता आपण पाहणार आहोत. तर आता तिसरा आपण स्कीम पाहूया कोणती आहे ती. तिसऱ्या स्कीममध्ये बघा मित्रांनो PC13 आणि PC14. तर PC13 जे आहे EWS उत्पन्न गटाकरिता आहे. आता PC13 मध्ये EWS मध्ये काय काय किती घरे आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. तर सेक्टर क्रमांक 30 आणि 32 असा त्याचा जे काही ॲड्रेस आहे किंवा पत्ता आहे तो इथे दिलेला आहे. सेक्टर क्रमांक 30-32 स्कीम कोड क्रमांक स्कीम आहे EWS उत्पन्न गटाकरता घरे आहेत. जनरल पब्लिक, SC ST, फिजिकल हँडिकॅप, NT आणि DT. कार्पेट एरिया मित्रांनो 25.52 स्क्वेअर मीटर. लक्षात घ्या, आता ही 1 RKची घरे असावी तसं वाटतंय. म्हणजे 25.52 स्क्वेअर मीटर म्हणजे 275 स्क्वेअर फीट एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे. कॉस्ट आहे मित्रांनो 22,73,713 आणि EMD भरायचे तुम्हाला 5,000 रुपये. एकूण 306 घरे उपलब्ध आहेत या ठिकाणी जी EWSची घरे. पण याला मात्र असं सांगण्यात आलेलं आहे की याला PMAYची योजना लागू नसणार आहे असं कुठेतरी जाहिरातीमध्ये देण्यात आलेलं आहे. त्याची पण माहिती घेऊन आम्ही लवकरच माहिती घेऊन येऊ. यानंतरचा मित्रांनो PC14 त्याच ठिकाणी बघा LIG उत्पन्न गटासाठी जे घरे आहेत त्यांची सुद्धा आपण डिटेल पाहू शकता इथे. तर या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे. कॅटेगरी आहे जनरल पब्लिक, SC ST, फिजिकल हँडिकॅप आणि DT. कार्पेट एरिया मित्रांनो 34.57 स्क्वेअर मीटर. अर्थातच 372 स्क्वेअर फीट एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे. 30,80,026 रुपये त्याची किंमत आहे. EMD तुम्हाला 10,000 रुपये भरायचे आहे आणि 182 फ्लॅट LIGचे उपलब्ध करून देण्यात आलेले जे 1 BHK स्वरूपाचे असणार आहेत. आणि हा प्रकल्प पूर्णपणे वस्तीमध्ये आहे मित्रांनो. त्याचा आपण ऑलरेडी पहिल्या अगोदरच्या भागामध्ये सुद्धा मागच्या वर्षी ज्यावेळेस जाहीर झाली त्यावेळेस आपण व्हिजिट केलेली होती. आता हे दोनही प्रकल्प तुम्हाला लक्षात आले असतील मित्रांनो कशा प्रकारचे आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं, आता या दोनही साईडला जाऊन आम्ही व्हिजिट करणार आहोत. काय काय महत्त्वाची माहिती आपल्याला मिळते. दोनही प्रकारच्या ठिकाणी आपण जाऊन व्हिजिट केलेली आहे. ह्याच्यापूर्वी आपण एक वर्षभरापूर्वी आपण गेलो होतो. तेथील सॅम्पल फ्लॅट, तेथील लोकॅलिटी सगळी माहिती आपण पाहिलेली होती. तर पुन्हा मित्रांनो नव्याने तेच आम्ही व्हिडिओ अपलोड करू. जे काही सॅम्पल फ्लॅटचे व्हिडिओ आहेत दोन्ही ठिकाणचे सॅम्पल फ्लॅट मी तुम्हाला लवकरच घेऊन येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला लॉटरी संदर्भातली माहिती साईटवर जाऊन पाहू शकता. अद्यापही बुकलेट जे काही मित्रांनो तो अजूनही प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही. ज्यावेळेस बुकलेट जाहीर होईल त्याच्यानंतरच आपल्याला कळेल की नेमका काय काय नियम आणि काय काय अटी या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहेत. कारण ते पहा PMRDA बुकलेट 2024 तुम्ही बुकलेट डाउनलोड करू शकता, पण अजूनही 25चं बुकलेट इथे उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही. हे बघा 24चं बुकलेट आहे इथे तुम्ही पाहू शकता. तर कशा प्रकारे फेज 1 फेज 2चं जे काही आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे, जे 2024 मध्ये लॉटरी आली होती. पण आता 25च्या संदर्भातलं कुठलंच अपडेट त्या ठिकाणी देण्यात न आल्यामुळं आपण सध्या तरी काहीही माहिती पाहू शकणार नाही. पण नक्कीच लवकरच ते 18 तारखेपर्यंत नक्कीच ते बुकलेट येईल आणि महत्त्वाच्या सूचना सुद्धा 18 पर्यंत आपल्याला मिळणार आहेत. तर एकंदरीत आपल्याला PMRDAच्या लॉटरीची माहिती पुस्तिकेपासून इतर सगळी माहिती नक्कीच मिळालेली असेल.
पुढील भागात आपण याच्या संदर्भातले साईट व्हिजिटचे व्हिडिओज लवकरच घेऊन येणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.